प्रस्ताव असा आहे भास्करराव की सन 1955चा हैदराबाद अधिनियम क्रमांक 8 आहे, याच्या कलम 6ची एक थोडी सुधारणा अशी आहे की छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव, चंद्रपूरमध्ये राजुरा, मान्य वडेट्टीवारची, यामध्ये जे रहिवासी क्षेत्रामध्ये 70,000 लोक राहतात, 70,000 परिवार आहेत आणि गावठाण आहेत आणि राजुरा शहर आहे. या शहर सर्व वर्ग 2 आणि या ठिकाणी मदसमाज जमिनी दाखवल्या आहे. आता कायदा तर आपण केला, पण हे गावठाणे जे आहेत, ज्यामध्ये मी जिल्ह्याचं वाचन केलं, 70,000 परिवार असे आहेत जे ह्या गावठाणामध्ये आहेत आणि राजुरा शहर आहे नगरपालिका. आता याचं वर्ग 2 आणि जमिनी या जुन्याच नावाने राहिलेल्या आहेत, त्या वर्ग 1 करून देणे. त्यांचे घरं, त्यांचे जे घरं 400-400 वर्षापूर्वीचे जुने गावठाण आहेत, त्यांचे घरं त्यांच्या नावाने होत नाही आहे या कायद्याच्या अडचणीमुळं. आणि त्यामुळं आता ही जे सुधारणा आणतो आहे, यामध्ये 70,000 परिवारांना त्यांच्या नावाने घरं होणार आहेत. आणि त्याच्यामध्ये जे भोगवटदार वर्ग 2 दाखवलेला आहे या गावठाणांना आणि या शहराला, याला 1 करणे आणि निवासी प्रयोजन त्याचं करून देणे, याकरता आपण 3 बाबी म्हणतो आहे. त्यांच्याकडे जुनं विक्री खत आहे, कुणाकडे त्या ठिकाणी बक्षीसपत्र आहे, कुणाकडे भाडेपट्टा आहे, पण क्लास 2 आहे, क्लास 1 नाही आहे. 400-400 वर्षापूर्वीचे गावठाण आहेत. पण आता आपण या ठिकाणी वर्ग 1 करताना हे राजुरा आणि हे सर्व गावठाणं, यामध्ये एकही पैसा घ्यायचा नाही, अधिमूल्य माफ करायचं आणि अधिमूल्य माफ करून करायचं. दुसरं, याच्याने फायदा काय होणार आहे, त्यांच्या नावानं ते प्लॉट आणि घर होणार जे गावठाण आहे. त्यानंतर त्यांना स्थानिक प्राधिकरणाकडनं नवीन बांधकाम करायचं असेल घराचं, त्यांना आता परवानगी देता येईल. त्यांना परवानगीच मिळत नाही नवीन बांधकाम करायचं असेल तर. 400-400 वर्ष जुने घरं आहेत, बँकेकडून कर्ज मिळत नाही क्लास 2 असल्यामुळं. आणि त्यामुळं आता याच्यानंतर हस्तांतरणाला कुणाची परवानगीची गरज पडणार नाही आपण हा विधेयक मंजूर केल्यावर. आणि 70,000 भूधारक या ठिकाणी याला हा फायदा होणार आहे. यामध्ये आपण एक पुन्हा जे आत्ता नाही आहे ते आणण्याचा प्रयत्न करतो आहे. सकाळी माझ्या लक्षात आलं की फक्त विक्रीपत्र असेल, फक्त बक्षीसपत्र असेल, फक्त भाडेपट्टा असेल त्यांचंच होईल, बाकीचं काय. पण आता आपण याच्यामध्ये ॲड करतो आत्ता आपल्या परवानगीने सर्व सभागृहाच्या, जर त्यांच्याकडे जर ग्रामपंचायतमध्ये 8मध्ये नोंद असेल आणि नगरपालिकेच्या डॉक्युमेंटमध्ये जर नोंद असेल तरी त्यांचं क्लास 1 करून द्यावं, अशी एक पुन्हा याच्यामध्ये मी ॲडिशन आता करण्याचा प्रयत्न करतो आहे. सभागृहाने या छोट्याशा सुधारणेला मान्यता द्यावी.